उपवासासाठी आज आहे आपला खास पदार्थ। या रेसिपीमध्ये आपण जो शाबू वापरला आहे त्यामुळे तुमचं पोटदुखी किंवा ॲसिडिटी, पोटात कळेन असा कुठलाही त्रास होणार नाही। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी भगर, हिरवी मिरची, 2 बटाटे, शेंगदाणे आणि 1 वाटी भिजवलेला साबुदाणा। तर सर्वात अगोदर आपण एका कढईमध्ये शेंगदाणे आहेत ते एकदम खरपूस भाजून घेत आहे। तर तोपर्यंत आपण हे साल काढून घेतलेले बटाटे कापून घेत आहे। आता हे बटाटे कट करताना आपल्याला एकदम पातळ पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे बटाटे जे आहेत ना आपले पटकन शिजतात, शिजायला अजिबात वेळ लागत नाही। आता पदार्थाची चालू आहे बेसिक तयारी आणि तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते। तर तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका। मी डिटेलमध्ये याची व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही डिटेलमध्ये पण हा व्हिडिओ पाहू शकता। तर आता आपले हे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहे। थोडे खरपूस भाजायचे, सालं काढले तरीही चालतात, सालं नाही काढले तरीही चालतात, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार। तर आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे एकदम बारीक न करता आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे। त्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि हिरवी मिरची शेंगदाण्यासोबत आपण घालणार आहोत 1 चमचाभर मीठ। तर आता आपण ही मिरची तोडून टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण हे मीठ घालून थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे। तर आता आपण कढईमध्ये फोडण्यासाठी घालणार आहोत 1 चमचा तूप। उपवासासाठी म्हणाल तर कुठलंही सोयाबीन किंवा सूर्यफूल किंवा कुठलंही तेल वापरण्यापेक्षा मी शक्यतोवर तूपच वापरते। तूप गरम झालं की या फोडणीमध्ये आपल्याला घालायचे थोडेसे जिरे, नंतर आपण कट करून घेतलेले जे बटाटे आहेत ते धुवून घातलेले आहेत आपण। आता घालायचे थोडंसं मीठ, बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, म्हणजे ते बटाटे आहेत ते व्यवस्थित शिजून निघतात। तर आता आपण बटाट्यांवर झाकण ठेवलेलं आहे, आपले बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा जो आपण जाडसर कूट करून घेतला होता तर तो घातलेला आहे। मीठ आपण थोडंसं काळजीपूर्वक घालायचं, कारण आपण मीठ बटाटे उकडत असताना पण घातलेलं आहे आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेत असताना पण घालायचे। आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला घालायची धुवून ही भगर घालायची आणि भगर शक्यतोवर येळवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातले खडे जे आहेत ते तळाला राहतात। आणि वरची येळवलेली भगर फोडणीत टाकायची, मस्त परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं पाणी। तर आता आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची 5 ते 6 मिनिटांपर्यंत, पटकन शिजते, 5 मिनिटांमध्ये तर मऊ शिजून निघते। आता वरून घातलेलं आहे आपण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा। आता फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठी याला झाकण ठेवायचं आणि आपली उपवासाची रेसिपी तयार आहे। अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आपण साबुदाण्याची खिचडी आणि ही उपवासाची रेसिपी दह्यासोबत सर्व केलेली आहे। धन्यवाद।